काकांनी खूप छान गोष्टी ऐकवल्या मला, म्हणजे समजवलं, खूप छान वाटलं. आणि जे त्यांनी सांगितलं ना की दोन व्यक्ती आपण त्याच्यातच राहून जातो आता, की पास्ट, तुझा पास्ट काय आहे, माझा पास्ट काय आहे, या सगळ्या गोष्टी. तर आधीच्या लोकांनी कसं केलं असेल, एवढं 60-60, 70-70 वर्ष कसे जगले असणार ते सोबत, त्या गोष्टींचा आपण कधी विचार केला. म्हणून लाईफ आपण त्याच गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका, की कोणाचं पास्ट काय आहे किंवा या त्या पास्टवरून त्यांना जज करायचं किंवा या सगळ्या गोष्टी. तुमच्या लाईफमध्ये काय सुरू आहे, आपण अजून काय बेस्ट करू शकतो आपल्या लाईफमध्ये, त्या गोष्टीचा विचार करा, की आपण पुढचे दिवस अजून किती चांगले जगू शकतो, या गोष्टींवर जास्त विचार करा. तर खूप छान गोष्टी ऐकवल्या काकांनी, छान वाटलं मला ऐकून की त्यांनी आत्तासुद्धा ते एवढं बोलू शकत आहे, म्हणजे त्यांचं प्रेम किती खरं असेल. हॅलो. तर मला ना आज खूप उशीर झालेला, सकाळी उठून कामं केलं आहे. आज संडे असून मी सकाळी 7-8 वाजता उठली. त्याच्यानंतर कामं केले, ऑडिशन होतं, ऑडिशनची घाई वगैरे, त्याच्यामुळे मला शूट करणं शक्य होत नाही आहे, तरी पण मी ट्राय करेल नक्की. सो गाईज, मला शूट करणं शक्य होत नव्हतं, मला कामं होतं, मी थोडं ऑडिशन वगैरेच्या टेन्शनमध्ये होते, विचारामध्ये होते. तर मी तरी पण नक्कीच ट्राय करेल ब्लॉगिंगचं. यार, हे ऑडिशनच्या वेळेला ना मेन प्रॉब्लेम होतो आहे लोकेशनचं. लोकेशनला पोहोचणं टाईमवर. बापरे. हॅलो, नमस्कार. तर आज संडे असूनसुद्धा मला लवकर उठावं लागलं, खूप सारे कामं होते आणि उशीर पण झालेला. मला ऑडिशनला जायचं होतं अंधेरी साईडला. तर मी आत्ताच जस्ट फ्री झाली, म्हणजे फ्री नाही आहे, थोडंसं काम आहे. ऑडिशन वगैरे देऊन मग मी निघणार आहे मुंबईला, कारण अजून शूटचं पण काम बाकी आहे. तर मी नक्कीच ट्राय करेल की ब्लॉगिंगसुद्धा करायचं, म्हणजे तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचवायच्या. म्हणजे त्या माहिती माझं डोकं काम करत नाही आहे अजिबात आज. तर भेटूया आपण पुढं. तर मी आता मेट्रो स्टेशनला, ऑडिशन वगैरेच्या खूप साऱ्या गोष्टी आहे जी मी तुम्हाला आता सांगू शकत नाही. नक्कीच वेगळा व्हिडिओ असेल त्याच्यात त्या गोष्टी सांगणार आहे मी तुम्हाला. आता ऑडिशनचं काम आहे, थोडं झालंच आहे, म्हणजे थोडं बाकी आहे, ते करते आणि मग मुंबईसाठी निघते. तोपर्यंत कंटिन्यू करूया आणि लवकरच आपला शूटसुद्धा करायचा आहे आपल्याला, म्हणजे ते व्हिडिओ शूट करायचा आहे. तो व्हिडिओ मी मुंबईलाच करणार आहे. आणि हो, तुम्ही मुंबईला न्यू असाल तर खूप गोष्टी बोलायच्या, पण बोलू शकत नाही आहे कारण माझं डोकं आज खूप दुखतं आहे आणि खूप धावपळ झाली आहे सकाळपासून. नक्कीच तुमच्यापर्यंत हा व्लॉग पोहोचवण्याचा ट्राय करेल मी. तर कंटिन्यू करूया आणि मी कशी दिसते कमेंटमध्ये पण सांगा. मी आता मेट्रो स्टेशनला पोहोचणार आहे, हुतात्मा चौकला आलेली आहे. पुढं काम आहे मला अजून, तिकडं करूया आपण. आता आलेली आहे हुतात्मा चौकला. बाकी आज थोडं टाईम भेटलं म्हणून, म्हणजे आता संध्याकाळी मी मुंबईत फिरूनच जाणार आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे, मी मुंबईला आली म्हणजे मरीन ड्राईव्ह फिक्स असतं. तर माझे थोडे कामं करून शूट वगैरे असं करून मरीनला जाणार आहे संध्याकाळी. भेटूया. आणि हो, एक गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगते, मुंबईला आले की टॅक्सीने किंवा याच्यानं फिरण्याची काहीच गरज नाही आहे. सरळ मेट्रोचा वापर करा, म्हणजे मेट्रोनेच फिरा, खूप छान आहे. कारण म्हणजे मला तर खूपच आवडलं आहे मेट्रोने फिरायला, तुम्हाला पण खूप आवडेल. गर्दी नाही, कसलंच म्हणजे चिडचिड नाही किंवा जास्त गर्दी नाही, काहीच नाही, फुल म्हणजे खूप छान वाटेल तुम्हाला पण. म्हणून मुंबईला आले की मेट्रोनेच फिरा. तुम्हाला कुठं जायचं आहे, चर्चगेटला जायचं आहे, तुम्हाला मरीनकडे जायचं असेल तर हुतात्मा चौक आहे, तिथून तुम्हाला जवळ आहे. हार्निमोन सर्कल वगैरे त्या साईडला जायचं असेल तर तिकडून पण तुम्ही मेट्रोने जाऊ शकता. असे म्हणजे आहे, टॅक्सीने फिरण्यापेक्षा मेट्रोचं ऑप्शन खूप बेस्ट आहे.
आणि मज्जा पण येणार आहे तुम्हाला असं म्हणा. सो मी आली आता हार्निमन सर्कलला. मुंबईमध्ये जास्त तर याच ठिकाणी येते मी आणि गार्डन पण आहे इथं बसतायत वगैरे. तर जेवण वगैरे करते. बाकी माझे फ्रेंड्स पण आहे, त्यांना बोलवलेलं आहे मी. आज माझं शूट आहे म्हणून थोडं फ्री आहे म्हणून आज संडेमुळं. आणि पुढे शूट वगैरे कंटिन्यू करणार आहे. बाकी आज खूप ऊन आहे, खूप दमली भाई. मुंबई खूप चालवतं आहे खूप. तर बघूया पुढचं शूट वगैरेचा प्लॅन आहे. आता जेवण वगैरे करणार माझे फ्रेंड्स आता आहे. बघूया गाईज. आज आपलं शूट म्हणजे आता थोडं फ्री होऊन बसलेली आहे. खूप दमली आज फिरून फिरून भाई. मुंबई खूप फिरवते. आपण जे बोलतो ना ठीक आहे सगळं तेवढंच. झालं जेवण पण झालं. तर माझी टीम येणार आहे शूट. माझे फ्रेंड्स आहेत ते माझे शूट करून देणार आहे. बघूया आता कसं होतं शूट ते. सो आता जस्ट फ्री झाली मी. माझं शूट होतं, शूट पण कम्प्लीट झालं आणि शूट खूप छान झालेलं आहे. बॅकग्राऊंड वगैरे म्हणजे खूपच मस्त झालेलं आहे शूट. आता मी निघते थोडंसं बघते. आता संध्याकाळचा वेळ टाईम आहे. आता मरीनला जाणं शक्य होणार तर जाणार मी मरीनला. नाहीतर मग फ्रेंड्स आहे माझ्यासोबत, तर मी त्यांच्यासोबत त्यांचं काय प्लॅन असेल त्याच्या हिशोबाने मी तसं जाणार. ओके हॅलो. सो मी आता जाते आहे. माझं काम झालं आहे, शूट पण झालं आहे. मरीनला जायचं तर जमलं नाही म्हणून मी जाते आहे सांताक्रूजला. तिथून बीचला जाणार आहे मेट्रो स्टेशनला. बाहेर लोकांना आता खूप चिडचिड होतं, खूप गर्दी वगैरे, म्हणून मेट्रोनेच जाते. भाई दमली खूप, पण ठीक आहे. कधीतरी फिरायला भेटतं, रोज रोज नाही भेटत ना. म्हणून सांताक्रूजला मेट्रोनेच आणि माझी टीम पण आहे सोबत. तर वाटलं की खूप दिवस झाले ना मी बाहेर गेली नव्हती, म्हणजे बाहेर नाही म्हणजे बीचला गेली नाही आहे, म्हणून वाटलं की आज फिरून येऊ. झोप येत होती मला एसीमध्ये. मी आता जस्ट पोचली आहे सांताक्रूजला. तर बघू पुढचा काय प्लॅन आहे, बीचवर नाहीतर कुठलं तरी. भाई चार्जिंगचं टेन्शन, मोबाईलचं पॉवर बँक घेऊन फिरावं लागतं आहे. चलो आता सांताक्रूजला पोचली आहे मी. त्याच्यानंतर बघू काय प्लॅन आहे. बीचला जायचं, नंतर रात्रीत जायचं. इच्छा अशी होते ना. शूट खूप छान झालं आहे व्हिडिओचं. ट्रायपॉडला म्हणजे ट्रायपॉड आणायचं विसरलो आम्ही, पण खूप मस्त झालं आहे आणि फ्रेम पण खूप मस्त आली आहे. आत्ता बघूया, मला तर कधी हॉस्टेलला जाऊन कधी झोपू अशी इच्छा होते. बघूया अजून पुढं काय काय होतं. आता बीचला जाते, थोडं शांत बसते. हे मेरे फ्रेंड्स, काय काय जुगाड करावं लागतं. हे माझे फ्रेंड्स, त्यांना सनसेट बघायचं आहे म्हणून उशीर झाला आहे तरी पण सनसेट बघण्यासाठी खूप धावपळ करता, म्हणजे खूप लवकर पोहोचू यासाठी ट्राय करता. एसीमध्ये चांगलं वाटतं, ते बाहेर येऊन तर सांताक्रूजची गर्दी तिथून आम्ही जाणार आहे सनसेटसाठी. हे लोक खूप घाई करत आहे, पण त्यांना भेटणार नाही आहे मला माहिती आहे. निघायला उशीर झाला आहे. बघूया आता सनसेट भेटतो का. आणि ना भेटली रिक्षा.